लीला राठोड, वय 74 वर्ष, श्री पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक, पुणे. 20 जुलै रोजी संध्याकाळी 8:39 राहणार गोकुळ हॉटेल, शांतीनगर, कोंढवा, पुणे येथून कात्रज घाटच्या दिशेने गेले आहेत. वरील व्यक्ती कोठे आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क करा. या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवभाऊ पासलकर आणि लीला राठोड यांचे मुलगा मुलगी मावस भाऊ यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचं आवाहन केलं. लीला राठोड या 20/7/2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून निघून गेले आहेत आणि त्याच्या वयोमानानुसार अशा पद्धतीने ते निघून गेलेले आहेत. त्यांना जास्त समजत नाही. ते कोंढव्यापासून कात्रजपर्यंत चालत आलेले आहेत आणि कात्रज घाटापर्यंत चालत गेलेले आहेत आणि त्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात, फुटेजमध्ये दिसतात, सर्वीकडे फुटेजमध्ये दिसत आहेत आणि त्या पुणे शहराकडे आल्या का पुढं सातारा रोडला गेल्यात. त्याच्यामुळं त्यांची माहितीच मिळू शकत नाही. कदाचित जाता जाता कोणी त्यांना लिफ्ट दिली असेल, वयस्कर आजी आहेत, मग त्यांना कोणी गाडीत बसवलं असेल किंवा मग पुढं पब्लिकच्या ठिकाणी येऊन सोडलं असेल, कुठल्या रिक्षावाले असेल, बसवाल्याने असेल, ज्यांनी कोणी त्यांना सोडलं असेल की त्या तारखेला 20 तारखेला, तर त्यांनी कृपया आमच्या ह्या महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला किंवा आमच्या खालील जे नंबर दिले आहेत त्या नंबरवर त्यांनी संपर्क करावा. त्यांना माझं असं म्हणणं आहे की मला तर वाटतं की समजा ते सातारा कराड काय मला वाटतं की कोल्हापूरच्या पुढे पण ते म्हणजे असं काय सांगू शकत नाही, पण त्या दिशेने त्या साईडला पण ते जाऊ शकतात असं आहे. आणि इथे नॉर्थमध्ये मुंबईच्या पुढे पण ते त्या साईडला पण ते जाऊ शकतात हे असं आहे. तर प्लीज वरती दिलेला जे 3 कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क करा आणि माझा जे नंबर आहे 9422345705 या नंबरवरती प्लीज लवकरात लवकर शेअर करा आणि देवांना प्रार्थना करा. बस. मावशी आहे माझी. आम्ही एक दिवस अगोदर ते कात्रज घाटमध्ये जे आम्हाला डाऊट होता की कात्रज घाटमध्ये ती गेली तर रात्रीचा टाईम होता तर तिकडे काय असेल तर आम्ही भरपूर काय शोध घेतला पण तिकडे काय आढळलं नाही आहे. तर लोकांना मला हेच सांगायचं की जेवढं जास्त तुम्ही या गोष्टीला शेअर करू शकतात, जेवढं जास्त लोकांपर्यंत हे इमेज तुम्ही पाठवू शकतात ते पाठवा. आणि ज्यांनाही लोकल न्यूज भेटली ते दिलेल्या नंबरवर 3 नंबर आहे टोटल ह्याच्यात, त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. नमस्कार, माझं नाव शोभा आहे. आमची आई रविवारी रात्री माझ्या भाऊबरोबर कॉफी प्यायला गेली होती. तिथं माझा भाऊ 2 मिनटासाठी औषध घ्यायला एका जागावर तो उभा होता आणि त्याने आईला सांगितलं की तर 2 मिनिट थांब, मी औषध घेऊन येतो. इतक्यात ते आता आम्हाला माहीत नाही की आईच्या मनात काय आलं की ती आमचे भावाला कुठंतरी शोधत होते की काय झालं, तिच्या मनात काय आलं. ती वयस्कर आहे. तिथून तिने सहज चालायला सुरू केलं आणि चालत ती रात्री 6 तास चालली आणि ती कात्रज घाट जिथं सुरू होतं शेवट ती तिथपर्यंत पोचली रात्री 2 वाजता. आम्ही रात्री खूप शोधलो पण आम्हाला आमच्या परिसरात कुठं आई भेटली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सगळे फुटेज वगैरे चेक केले तेव्हा आम्हाला एवढी माहिती भेटली की आई जिथं कात्रज घाट सुरू होतं तिथं लास्ट शेवट दिसली होती रात्री 2 वाजता. तर आता आम्हाला हे कन्फ्युजन आहे की आई तिथून खाली खेड साताराच्या भागाला गेली आहे, कुणी त्यांना लिफ्ट दिली आहे की परत आई आपल्या पुण्याच्या भागात आली आहे की कुणी ह्या भागाला त्यांना लिफ्ट दिली आहे, हे आम्हाला काही माहीत पडत नाही. आम्ही हे आपले सेवक ह्यांच्याकडं आलो, त्यांची हेल्प घेतली. आम्हाला पोलिसांनी पण लई हेल्प केली. आम्ही सगळे हॉस्पिटल जे पण आश्रम वगैरे ज्या एरियामध्ये आहे सगळीकडं गेलो, पण कुठं पण आम्हाला आमच्या आईचं एक पण काही पण न्यूज भेटले नाही. आता आम्हाला असं वाटतं
4 दिवस झाले आहे. मला आईची खूप काळजी आहे. आमची आई हार्ट पेशंट आहे. 4 दिवस झाले तिने औषध नाही घेतली आहे. आपल्याला कोणाला पण कुठं पण आमची आजी किंवा कोणी असं आजी झोपलेले दिसले, प्लीज आपण ह्या नंबरवर ह्या खाली हे जे नंबर आहे आणि जे माझं पण नंबर आहे 9860053639 ह्या नंबरवर आम्हाला प्लीज संपर्क करा आणि पुणेतून सातारापर्यंत आणि पुणेतून मुंबईपर्यंत त्या भागात कुणाला पण आपल्याला जमलं, आपले काय ग्रुप वगैरे असेल, आपल्या एरियात जे रिक्षावाले त्यांचे संघ काय भाजीवाले वगैरे त्यांच्यावर हे तुम्ही फोटो टाका, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर आमची आई भेटणार. माझं नाव यश राठोडे. आई ज्या दिवस तिथून गेली तेव्हा त्यांनी एक ब्लू निळा रंगाचा स्वेटर घातला होता, एक क्रीम कलरचा गाऊन होता आणि मंकी कॅप घातली होती. ती चालत एकदम एकच रस्ता पकडून ते कात्रज घाटच्या तरफ गेली आणि तिथे CCTVमध्ये दिसते. पण त्याचा पुढे आम्ही जे पण CCTV फुटेज चेक केलं आहे त्यामध्ये ते दिसत नाही आहे घाटाच्या खाली. तर एखादी वेळ असं वाटतं आहे आम्हाला की कोणीतरी त्यांना लिफ्ट दिली असणार तिथून पुढे. आम्हाला असे 1-2 लोकांनी म्हटलं आहे की त्यांनी खेड शिवापूरमध्ये त्यांना बघितलं आहे 1-2 जागावरती, पण ते CCTV फुटेजवरती काय कन्फर्म होत नाही आहे, कारण की खूप CCTV फुटेज बंद आहेत, कुठे ते लोकेशन बरोबर नाहीत. तर त्या परिसरात जेवढी पण लोकं आहे आणि पुण्याच्या परिसरामध्ये त्यांनी आमच्या आजीला बघितलं असणार कुठे पण. तर प्लीज हे जे नंबर दिला आहे खाली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावे. त्यांनी आज 4 दिवस झाले हृदयरोगी पण आहेत, त्यांनी एक पण औषध घेतली नाही आहे. तर कुणाला आजी दिसली तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा.